वेलकम टू माय व्लॉग। तर जसं की मी तुम्हाला पार्ट 2 ला सांगितलं होतं की माझा अजून एक व्लॉग येणार आहे, जो आहे माझा फर्स्ट एवर वंदे भारत एक्सप्रेसचा एक्सपिरियन्स। तर हा व्लॉग तुम्ही नक्कीच बघा। चला मग बघूया आणि ओव्हरऑल माझा एक्सपिरियन्स या व्लॉगमध्ये नाही, या व्लॉगच्या एंडमध्ये मी तुम्हाला सांगेन। चला बघूया। तर मग आतमध्ये आल्यावर तुम्ही बघू शकतात, आपल्याला इथे लगेज ठेवायला वरती स्पेस करून दिलेली आहे त्यांनी। आणि इथे समोर तिथे इंजिन आहे, म्हणजे तिकडूनच ट्रेन त्या दिशेने जाणार। आणि हे सगळं सिटिंग अरेंजमेंट वगैरे। आणि राईट साईडलाच इथे हे लोक म्हणजे कॉफी वगैरे, गरम पाणी वगैरे ते सगळं ठेवतात। आणि डस्टबिन सगळं एकदम क्लिनिनेस आहे। सो गाईज, आमची ट्रेन सुरू झालेली आहे। तर चला मी तुम्हाला पूर्ण ओव्हरऑल ग्लिम्स दाखवते आणि नंतर माझा एक्सपिरियन्स पण सांगते। तर मग नाश्त्यामध्ये होतं थेपले, दही, बटाट्याची भाजी, उपमा आणि मफिन। आणि हे खूप टेस्टी होतं। तर मग तुम्ही मस्त व्ह्यू बघून झालेला आहे। आता वेळ आहे माझी एक्सपिरियन्स ऐकायचा। तर मग तुम्ही विचार करत असतील की मी एक्सपिरियन्सचाच माझा सगळं ओव्हरऑल व्लॉगमध्ये का नाही बोलली। ॲक्च्युली तेव्हा नंतर मला बरं होतं, तर मग मी आता तुम्हाला माझा एक्सपिरियन्स सांगणार आहे। फर्स्ट ऑफ ऑल त्यांनी आम्हाला गेल्या एक वेलकम म्हणून आम्हाला एक बिस्लरीची बॉटल दिली। त्यानंतर थोड्या वेळात जशी ट्रेन चालू झाली, त्यांनी आम्हाला न्यूजपेपर प्रोव्हाइड केलं। असं नाही की न्यूजपेपर फक्त हिंदीमध्ये होता, न्यूजपेपर हा 3 लँग्वेजेसमध्ये अवेलेबल होता, हिंदी, मराठी आणि इंग्लिश। तुम्हाला जसं पाहिजे तसं ते लोक आपल्याला देणार होते। आणि त्यानंतर मग हे सगळं होतं, ॲक्च्युली सगळं तिकीट प्राईसमध्येच अवेलेबल होतं। पण त्यानंतर तिकीट प्राईसमध्ये अवेलेबल होतं जेव्हा जे नाश्ता वगैरे जर तुम्हाला जर काही पाहिजे होतं, ते तिकीट प्राईसच्या बाहेर होतं, म्हणजे तुम्ही तुमच्यानुसार ऑर्डर करायचं होतं। पण मी तुम्हाला एक सजेस्ट करेल की तुम्ही नक्कीच तो नाश्ता ट्राय करा, खूप चांगलं होतं। त्यांची सर्विस पण खूप चांगली होती, जे पाहिजे ते देणार होते ते लोक टाईमवर। मला त्यांचं सर्विस ओव्हरऑल खूप आवडलं। वरतून मग त्यांची तुम्ही
वंदे भारतमध्ये म्हणजे असं विचार करत असतील की वंदे भारतमध्ये बसल्यावर कसं वाटत असेल. वंदे भारतमध्ये बसल्यावर खूप चांगलं वाटलं. त्याची स्पीड वगैरे सगळी एकदम भारी होती. पण मला फक्त एकच त्या ट्रेनमध्ये एक फॉल्ट वाटला की असं ती ट्रेन डिले झाली, म्हणजे खूपच डिले झाली. अर्धा एक तास डिले झाली. आम्ही जो सकाळी पोचणार होतो तो आम्ही दुपारी 1 वाजता पोचलो. तर हे सगळं होतं. बाकी काय म्हणता येणार, बाकी काय नाही. खूप मजा आली आम्हाला या पूर्ण जर्नीमध्ये. मला बरं नव्हतं तर मग मी काय केलं नाही जास्त मम्मीने सगळे घेतले क्लिप्स. मी झोपून होती म्हणून मी विचार केला की मी माझ्या ऑडियन्सला कसं माझा एक्सपिरियन्स सांगेल, म्हणून मी हा व्लॉग तुमच्यासाठी बनवते आहे. आणि बाकी काय नाही. तुम्ही हा व्लॉग तुम्हाला जर नक्की आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि तुम्ही पण नक्कीच एकदा वंदे भारतमध्ये एक्सपिरियन्स घ्या. चला भेटूया याच एक्साइटमेंटमध्ये पुढच्या व्लॉगमध्ये.